जी भारत सरकारची डेक्कन ओडिसी ट्रेन आहे, जी पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटकांना फिरवते. ती ट्रेन इकडे आपल्या सिंधुदुर्गात पण येते आणि त्यातील जे पर्यटक असतात, ते या कलांगणला भेट देतात. तर तो अनुभव कसा आहे? आता कलांगणला भेट देतात, हा जो एक वाक्य जे आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे, तर सर्वप्रथम मी 3 मे 2006ला माझ्या या कलांगण त्याचं मी उद्घाटन केलं आहे, म्हणजे हे म्युझियम केलं. ओके. काय आणि म्युझियम केल्यानंतर तो संपूर्ण भारतात सगळीकडेच प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर तो सर्वे झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं की इथं एक ठाकर आदिवासी कलांगण इथं आहे, तर तिथं ही भेट दिली पाहिजे आणि ही प्राचीन कला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जे भारतात जे डेक्कन ओडिसी जे फिरती ते आपल्या सिंधुदुर्गामध्ये येते. बरोबर. आणि सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर आता सिंधुदुर्ग म्हणजे फार मोठा आहे, आता म्हणजे किल्ला आहे, सगळं काय आहे. परंतु इथं आल्यानंतर सिंधुदुर्गात कुठे जाते, तर सर्वप्रथम डेक्कन ओडिसी इथं आल्यानंतर त्या सावंतवाडीला तिथनं डायरेक्ट आमच्या ह्या कलांगणला भेट देतात. अरे वाह! केवढी मोठी गोष्ट आहे हो. कलांगणला. आणि कलांगणला भेट देऊन माझ्या हा म्युझियम जो माझ्या गुरांच्या गोठ्यामधला म्युझियम जो आहे तो पाहतात आणि इतके खुश होतात की तर आपल्या भारतामध्ये डेक्कन ओडिसी जी फिरते हं. ती डेक्कन ओडिसी आपल्या ह्या सिंधुदुर्गामध्ये ह्या कलांगणला भेट देते. बरं. आता भेट देते म्हणजेच काय की त्याच्यापूर्वी जे आपल्या ह्या म्युझियमचं आम्ही लोकार्पण केलं, त्यावेळेला अनेक मोठमोठे लोक आपल्या ह्या कलांगणला भेट देऊन गेलेले आहेत. ओके. कितीतरी लोक भेट देऊन गेलेले आहेत, म्हणजे मी लाखाच्या ह्याच्यात म्हणेन असे लोक आपल्याकडे इथे येऊन गेलेले आहेत. आणि म्हणून त्या डेक्कन ओडिसी पण येण्याचं हे काम तसंच झालं ना, की ज्या अर्थात संपूर्ण भारतात हे सगळं म्युझियमचं हे कळलं, कारण ही प्राचीन कला, त्यामुळे ती डेक्कन ओडिसी पण यायला लागली. आणि हा कार्यक्रम डेक्कन ओडिसी जी येते तो आमचा कळसूत्री बावलेचा कार्यक्रम बघते, म्युझियम बघते आणि त्याचे इतके रिमार्क्स छान असतात, ही इतकी प्राचीन कला तुम्ही एवढ्या वर्षाची सांभाळून ठेवली असे माझ्याकडे रिमार्क त्याने दिलेले आहेत. अच्छा. त्यानंतर पद्मश्री जो मिळाला मला, पद्मश्री जो मला मिळाला, त्याचं रेकॉर्ड कुठेतरी झालं असेल ते मी मगाशी म्हटलं.